या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची लूटमार थांबावी अशा अनुषंगाने या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या हॉस्पिटलला निवेदन देतोय। 15 ऑगस्ट रोजी आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं होतं आणि प्रामुख्याने आमची मागणी अशी होती की सर्वसामान्य लोकांची लूटमार थांबली पाहिजे। या ठिकाणी असणारं जे दुर्बल घटकाला जे राखीव जे बेड आहेत त्याचं ठळकपणे या ठिकाणी बोर्डावर पेशंट उपचार घेत आहे हे बोर्डावर लिहिणं गरजेचं आहे। दुसरी आमची मागणी आहे की आतमध्ये जे मेडिकल आहे ते मेडिकलमध्ये दुप्पट दराने या ठिकाणी औषधं देऊन सर्वसामान्य जनतेची लूटमार केली जाते ही थांबवावी। आमची तिसरी मागणी अशी होती की या ठिकाणी जे आतमध्ये अश्विनी हॉस्पिटलमध्ये जे ॲम्ब्युलन्स आहेत ते ॲम्ब्युलन्स जे मोठ्या प्रमाणात दर घेतात ते दर कमी केले पाहिजे। अशा प्रमुख मागण्याने आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं। आज त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी डीनला जाऊन भेटलो आणि त्यांना विचारलं की गेल्या 15 दिवसाची आम्ही वेळ टाकली होती आणि तुम्ही याच्यावर काय उत्तर दिले। तर त्या डीन हा उडाउडीचे उत्तर देतो आणि वैशिष्ट्य मला एक विशेष वाटतंय की निवेदन एका संस्थेला एका हॉस्पिटलला या ठिकाणी आम्ही दिलं आहे आणि तो म्हणतोय तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही पोलीस स्टेशनला कळवू। मला विशेष बाब वाटते हे क्रिमिनल बाब नाही हे सामाजिक बाब आहे आणि हे सर्वसामान्य जनतेची जे चाललेली लूटमार ही थांबली पाहिजे अशा उद्देशानं आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय निवेदनं देतोय। परंतु हा जो डीन आतमध्ये बसलेला आहे मला वाटत नाही तो त्या ज्या खुर्चीवर बसला आहे त्या खुर्चीचा त्याला पूर्णपणे अधिकार माहिती असेल किंवा त्या ठिकाणी त्याला तो त्या गोष्टीचा अभ्यास असेल। या जे काय हे चाललेला प्रकार आहे त्यांना वाटत असेल की हे थांबणार नाही, परंतु या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं हा जोपर्यंत प्रकार थांबत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। आता आम्ही लोकशाहीच्या मार्गाने 15 ऑगस्ट रोजी आम्ही आंदोलन केले ते, परंतु ह्यांना ती भाषा कळत नसल्याने आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन या हॉस्पिटलमध्ये या डीनच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून इशारा